करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्यात्रे प्रकरण 45वे दिपोटीची हजामत करणारा न्हावी. आमच्या शाळेतल्या त्या काळच्या काही इरसाल शिक्षकांच्या मासलेवाईक गोष्टी सांगितल्यानंतर शाळा तपासावयाला येणाऱ्या काही इन्स्पेक्टरांच्या नि दिपोटींच्या गोष्टी सांगितल्या वाचून हे प्रकरण पुरे करता येणार नाही. मनुष्याच्या कुंडलीत शनी मंगळाचे जे स्थान तेच शाळेच्या कुंडलीत इन्स्पेक्टरांचे नि दिपोटीचे स्थान अशी निदान त्या काळी तरी शाळा चालकांची समजूत असे. म्हणून या ग्रहांना सदैव प्रसन्न कसे ठेवावयाचे एवढी एकच विवंचना त्यांना असे. शनी आणि मंगळ हे स्वभावतःच दुष्ट आणि अनिष्ट ग्रह म्हणून समजण्यात येतात. मनुष्य कितीही कर्तृत्ववान असला तरी ह्या ग्रहांपुढे त्याच्या कर्तृत्वाची कसलीही मात्रा चालू शकत नाही. म्हणून ह्या ग्रहांचा अंतरात्मा शांत करण्यासाठी जपजाप्य, दाने, अनुष्ठाने इत्यादी दैवी उपायांचाच अवलंब करावा लागतो. तद्वत शाळेचा कारभार, शिक्षण आणि शिस्त कितीही उत्कृष्ट असली तरी इन्स्पेक्टर आणि दिपोटी हे शाळेच्या राशीला दर साल बसलेले दोन शनी आणि मंगळ जोपर्यंत खुश होत नाहीत तोपर्यंत बाकीच्या सर्व सुधारणा गौण आणि व्यर्थ होत. आता इन्स्पेक्टर आणि दिपोटी ह्या दोन पापग्रहांना कसे खुश करावयाचे हे एक फार अवघड तंत्र आहे. त्याचे ज्ञान अनुभवानेच होते. ह्या दोन ग्रहांबरोबर एक लहानसा उपग्रह येत असतो. तो त्यांचा कारकून असतो. हा कारकून हमखास बेरकी आणि बदमाश असतो. वार्षिक हिशेब तपासणे, खर्चाचा तपशील पाहणे, मुलांची लिव्हिंग सर्टिफिकेट्स आणि ॲडमिशन्स बरोबर आहेत की नाहीत हे पाहणे ही कामे हा कारकून स्वतः करीत असतो. ह्या कामाचा त्याला चांगलाच अनुभव असल्याने शाळेच्या हिशेबात आणि रजिस्टरात सालगुदस्त झालेले सर्व घोटाळे आणि भानगडी तो भडाभडा लाल किंवा निळ्या पेन्सिलने फटकारे मारून बाहेर काढू लागतो. हे काम करीत असताना तो तुमच्याकडे डुंकून बघत नाही किंवा तुमच्या डोळ्याला डोळा देत नाही. आपल्यासारखा कर्तव्यनिष्ठ आणि इमानी सरकारी नोकर जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही असे अवसान त्याने त्यावेळी आपल्या अंगात आणलेले असते. त्याने शोधून काढलेल्या घोडचुकांच्या नि घोटाळ्यांच्या याद्या जशा लंब्या चौड्या होऊ लागतात तशी आपल्या छातीत धडकी भरते. कारण शाळेला मिळणारी वार्षिक ग्रँट वाढणे किंवा कमी होणे हे ह्या यमदूताच्या हाती असते. म्हणून त्याचवर नजर ठेवण्यासाठी एका स्वतंत्र शिक्षकाची नेमणूक करावी लागते. ह्या शिक्षकाने त्या कारकुनाच्या शेजारी बसून अगदी गयावया आवाजात "साहेब, जरा सांभाळून घ्यायचे" अशी भुणभुण मधून मधून त्याच्या कानी कपाळी चालू ठेवायची असते. मधल्या सुट्टीत त्या शिक्षकाने कारकून महाशयांना शाळेच्या परिसरात असलेल्या एखाद्या उत्कृष्ट हॉटेलात नेऊन त्याचा तळीराम गार होईल अशा रीतीने त्याची बरदास्त करावयाची असते. एवढे झाले म्हणजे मग हा उपग्रह ताळ्यावर येऊन मधून मधून हसू लागतो आणि तुमच्याशी ओळख असल्याच्या खुणा तुम्हाला देऊ लागतो. इतके काम पक्के झाले म्हणजे मग निम्मी लढाई तुम्ही जिंकलीत म्हणून समजायला हरकत नाही. इन्स्पेक्टर आणि त्याच्याबरोबरचे दिपोटी हे बरोबर 11 वाजता अत्यंत गंभीर चेहरे करून शाळेत येतात. त्या वेळेला तुमच्याशी बोलण्याच्या किंवा तुमच्याकडे पाहण्याच्या मनस्थितीत ते नसतात. तुम्ही त्यांच्याकडे पाहून किंचित हसण्याचा सुद्धा प्रयत्न केलात तरी मस्तकात तिडीक उठल्यासारखा चेहरा केल्या वाचून ते राहत नाहीत. म्हणून अशा वेळी आपण त्यांच्यापेक्षाही जास्त गंभीर चेहरा करून 2 पावले त्यांच्यापासून दूरच राहिलेले बरे. माझे हेडमास्तरांचे ऑफिस ज्या खोलीत असे त्याच्या पलीकडच्याच बाजूला शिक्षकांची आरामखोली असे. इन्स्पेक्टर आणि दिपोटी ह्यांच्या उपहाराची सोय आम्ही त्याच ठिकाणी करीत असू आणि त्या तयारीला आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून लागत असू. इन्स्पेक्टर आणि दिपोटी माझ्या ऑफिसात येऊन बसले म्हणजे त्यांना शेजारच्या खोलीतल्या स्टोव्हचा आवाज सहजच ऐकू येई. त्याचबरोबर केशर, जायफळ, वेलदोडे ह्यांचा खमंग सुगंध त्यांच्या नाकपुड्यात शिरल्या वाचून राहत नसे. त्याचवेळी त्यांना मनातून समजून चुके की आज ह्या शाळेत मधल्या सुट्टीत आपली चांगली सरबराई होणार आहे. एवढा त्यांच्या मनावर आपण परिणाम करून ठेवला की मग त्यांनी कितीही गंभीर चेहरे केले तरी त्याची भीती बाळगण्याचे आपल्याला मुळीच कारण नाही. पहिल्या दिवशी मधल्या सुट्टीपर्यंत अत्यंत गंभीर आणि कडक असणारे इन्स्पेक्टर आणि दिपोटी मंडळींचे चेहरे मधल्या सुट्टीत श्रीखंड, पुरी आणि कॉफी इत्यादी पदार्थांचे यथेच्छ सेवन केल्यानंतर मग माणसाळायला लागतात. त्यांच्या कपाळावरच्या अधिकाराच्या सुरकुत्या वितळू लागतात आणि मधून मधून अनौपचारिक शब्द त्यांच्या तोंडून निघू लागतात. सारांश:
माणसाची हृदये जर जिंकायची असतील तर प्रथम त्यांची पोटे आपण जिंकली पाहिजेत, कारण हृदयाचा मार्ग पोटातून जातो. इन्स्पेक्टर आणि दिपोटी किती झाली तरी माणसेच होत. त्यांच्याशी चर्चा, वादविवाद किंवा युक्तिवाद करून त्यांची मने आपणाला मुळीच जिंकता येणार नाहीत. किंबहुना त्या मार्गाने जाण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तर तुमच्या पायावर तुम्ही निसंशय धुंडाच पाडून घ्याल. म्हणून त्यांच्या हृदयाला हात घालण्याऐवजी त्यांच्या पोटालाच हात घालणे हे जास्त श्रेयस्कर आणि उपकारक ठरते. पुण्या-मुंबईच्या अँग्लो इंडियन किंवा युरोपियन शाळांमधून इन्स्पेक्टरांची जी बडदास्त आणि सरबराई होते, त्यांची इत्थंभूत वर्णने सांगितली तर ती कोणाला खरीसुद्धा वाटणार नाहीत. त्या काळातल्या इन्स्पेक्टर आणि दिपोटी मंडळींचे सर्वसाधारणपणे वर्म काय आणि कुठे असते, ह्यांचे अत्यंत ठोकळ मानाने मी हे वर्णन येथे केले आहे. ते शब्दशः न घेता परमार्थानेच घ्यावे, कारण त्यातही काही तेजस्वी अपवाद होते. अशा 3 अपवादांचा उल्लेख त्यांच्या नावनिशीने ह्या ठिकाणी करणे मी माझे कर्तव्य समजतो. पहिले नाव मला रामभाऊ दीक्षितांचे घ्यावे लागेल. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ज्योतिर्गणिती शंकर बाळकृष्ण दीक्षित ह्यांचे हे चिरंजीव रामचंद्र शंकर. ते पुणे शहरात अनेक वर्षे डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर होते. त्यांचा गौरवर्ण, हसतमुख चेहरा, किरमिजी रंगाची पुणेरी पगडी आणि व्यवस्थित पोशाख केलेला आटोपशीर आकृती अद्याप माझ्या स्मरणात आहे. त्यांचे वागणे, बोलणे, चालणे अतिशय सौम्य असे, पण त्यांच्या त्या सौम्य स्वभावाच्या आडून कुणीतरी गुप्त पोलीस आपल्या प्रखर आणि निळ्या पोलादी डोळ्यांनी तुम्हाला पायापासून डोक्यापर्यंत नीट निहाळतो आहे, असे वाटल्या वाचून राहत नसे. वर्गात तपासणीसाठी आल्यानंतर ते मुलांशी काय बोलतात आणि त्यांना काय विचारतात ह्याकडे तुम्हाला अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागे. उदाहरणार्थ, वर्गात प्रवेश करताच ते हसत हसत मुलांना म्हणत, "मुलांनो, पहिली घंटा झाल्याबरोबर मी वर्गात यावयाला पाहिजे होते, पण मला उशीर झाला, त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करा." तुमचे शिक्षक कसे पहिला टोल झाल्याबरोबर वर्गात येतात? येतात ना? त्याबरोबर कोणीतरी विद्यार्थी मध्येच अनावधानाने जर म्हणाला, "मुळीच नाही, पहिला टोल झाल्यानंतर 15-15 मिनिटे झाली तरी आमचे मास्तर वर्गात येत नाहीत, त्यांना शिक्षकांच्या खोलीतून बोलावून आणावे लागते आम्हाला." की मग दीक्षित दिपोटींनी त्या वर्गाच्या मास्तरांचा गळा पकडलाच म्हणून समजावे. मग त्यांच्या अभिप्रायात "द क्लास टीचर ऑफ स्टँडर्ड सो अँड सो हॅज बीन फाउंड टू बी इरेग्युलर इन अटेंडन्स" असा शेरा आलाच म्हणून समजावे. गणिताचे उदाहरण सांगताना दीक्षित दिपोटी पुढील उदाहरण देतील: तुमच्या शाळेच्या क्रीडांगणाचे क्षेत्रफळ 15,000 चौरस फूट आहे. तुम्ही रोज संध्याकाळी तुमच्या शाळेच्या क्रीडांगणावर खेळायला जात असालच, नाही का? त्यावर काही मुलांनी जर म्हटले, "कुठलं आलंय? आमच्या शाळेला क्रीडांगण आहेच कुठे मुळी?" की दीक्षित दिपोटींनी शेरा रखडलाच की "द स्कूल हॅज नो प्लेग्राऊंड ऑफ इट्स ओन." दीक्षितांच्या स्वभावामध्ये अशा काही बारीक-सारीक हरकती भरलेल्या होत्या की त्यांच्यापुढे थापा मारणे किंवा त्यांना फसवणे जवळजवळ अशक्य होते. पुढे त्यांची माझी चांगलीच मैत्री जमली. त्यांनी प्राथमिक शिक्षकांसंबंधीच्या ज्या गमतीच्या गोष्टी मला सांगितल्या त्या ह्याच ठिकाणी सांगून टाकलेल्या बऱ्या. एकदा एका प्राथमिक शाळेत ते तपासणीसाठी गेले. त्या शाळेच्या हेडमास्तराला पान-तंबाखू खाण्याचा नि कादंबऱ्या वाचण्याचा भलताच नाद होता. त्यांच्या हातात नेहमी एखादी कादंबरी आणि तोंडात पान-तंबाखूचा बार भरलेला असे. त्यामुळे वर्गातल्या मुलांना शिकवण्याकडे त्यांचे कधीच लक्ष नसे. आपल्या समोरच्या टेबलाचा खण ते अर्धवट उघडा ठेवीत. हा हेतू की जर ऐनवेळी दिपोटी आले तर हातातली कादंबरी त्या टेबलाच्या खणात झटकन टाकून तो खण बंद करावयाचा आणि तोंडातला बोकाना शेजारच्या खिडकीतून ताबडतोब बाहेर थुंकून टाकावयाचा. कित्येक महिन्यांपासून त्यांनी हा बेत ठरवून ठेवला होता. पण दीक्षित दिपोटी ज्यावेळी आले त्यावेळी हे शिक्षक इतके घाबरले, त्यांनी त्या गडबडीत कादंबरी खिडकीच्या बाहेर फेकून दिली अन तोंडातल्या पान-तंबाखूचा बार टेबलाच्या खणात थुंकून तो बंद केला आणि खुर्चीवरून उठून ते अदबीने बाजूला उभे राहिले. दीक्षित दिपोटी मास्तरांच्या खुर्चीवर बसले आणि वर्गाचा कॅटलॉग काढण्यासाठी त्यांनी टेबलाच्या खणात हात खुपसला. तो काय सांगावे. त्यांचा हात सचेल लाल होऊन बाहेर आला. मग त्याच हाताची 5ही बोटे मास्तरांच्या गालावर उमटून तो लालबडक झाला. हे काय सांगावयाला हवे.
एकदा एका खेडेगावातल्या शाळेत एक प्राथमिक शिक्षक न्हाव्याकडून हजामत करून घेत होता. वर्गात पोरे स्वस्थ बसलेली होती. एवढ्यात दीक्षित दिपोटी तेथे गेले. त्यामुळे मास्तरांची घाबरगुंडी उडाली. कारण त्यांनी आपले पाय टेबलावर ठेवलेले होते आणि त्यांच्या निम्म्या दाढीला साबणाचा फेस लागलेला होता. दीक्षित दिपोटी शेजारच्या बाकावर बसत शांतपणे म्हणाले, "मास्तर, आता घाबरू नका. होऊ द्या तुमची हजामत व्यवस्थित. मग मागाहून मी उलटी करायला बसलोच आहे इथे." एकदा शिमग्याच्या सुट्टीनंतर एका आठवड्याने बारामतीच्या भागातील एक मराठी शाळा तपासायला दीक्षित दिपोटी आगगाडीने चालले होते. त्यांच्या शेजारी डब्यात एक प्राथमिक शाळेचा हेडमास्तर बसलेला होता. त्याची समजूत झाली की दीक्षित हे दिपोटी नसून कोणीतरी पुण्याचे वकील असावेत. त्यांनी त्यांच्यापुढे पान धरून लघळपणे विचारले, "पान घ्या वकील साहेब, कुठे निघालात?" दीक्षित म्हणाले, "मी पान खात नाही. मी चाललोय बारामतीला." "आपण कोण?" मास्तर म्हणाले, "बारामतीपासून 3 मैलांवर असलेल्या एका गावातील प्राथमिक शाळेचा मी हेडमास्तर आहे." त्याबरोबर कान टवकारून दीक्षित एकदम त्यांच्याकडे पाहू लागले. त्यांनी विचारले, "पण मास्तर, शिमग्याची सुट्टी संपून तर 8 दिवस झाले. म्हणजे तुमची शाळा 8 दिवसांपूर्वीच उघडली आणि तुम्ही इतक्या उशिरा कसे जाता?" मास्तर डोळे मिचकावून म्हणाले, "वकील साहेब, अहो हे आमचे शिक्षण खाते आहे. इथे काय काय भानगडी चालतात हे तुम्हाला काय सांगायचे? आमच्या खेडेगावात आम्ही केव्हा शाळा उघडतो अन केव्हा बंद करतो हे पाहायला येते आहे कोण? पण तुम्हाला हजेरी मांडायची असते ना?" दीक्षितांनी अजागळ चेहरा करून प्रश्न केला. त्यावर मास्तर डोळा मारून त्यांना म्हणाले, "अहो कसली हजेरी अन काय घेऊन बसलात? आता मी आमच्या शाळेत गेल्यावर गेल्या 7 दिवसांची सपशेल खोटी हजेरी रखडणार." अशा रीतीने मास्तरांची सर्व रहस्ये त्यांच्या तोंडूनच दीक्षितांनी काढून घेतली. बारामतीला गाडी थांबल्यानंतर मास्तरांनी त्यांचा निरोप घेतला. सकाळी 10 वाजायची ही गोष्ट. त्याच दिवशी दुपारी 3च्या सुमारास दीक्षित दिपोटी त्या मास्तरांच्या गावी जाऊन पोचले. मास्तर गावात परत आल्यानंतर जेवून चांगली झोप काढून नुकतेच शाळेत आले होते. गावातली मुले हळूहळू जमू लागली होती. मास्तरांनी खोटी हजेरी भरण्याला सुरुवात केली होती. तोच दीक्षित दिपोटी समोरून आलेले बघून ते आश्चर्यचकित झाले. "काय वकील साहेब, इकडे कोणीकडे?" मास्तरांनी अर्धवट हसून त्यांना विचारले. ते दिपोटी असावेत ह्याची शंकासुद्धा तोपर्यंत त्यांच्या मनाला शिवली नाही. दीक्षित म्हणाले, "तुमची शाळा पाहायला मुद्दाम आलो." तरी मास्तरांच्या लक्षात आले नाही. मास्तरांनी आपली खुर्ची वकील साहेबांना दिली. "काय, खोटा कॅटलॉग भरता आहात वाटते?" दीक्षितांनी हसत हसत विचारले. त्याला मास्तरांनी हसत हसतच साथ दिली. पण जेव्हा दीक्षितांनी त्यांच्या हातातून कॅटलॉग घेतला आणि सबंध वर्षाचे कॅटलॉग बाहेर काढायला त्यांना सांगितले, तेव्हा मास्तरांच्या अंगावर काटा उभा राहिला. त्यांना वाटले की हे प्रकरण काहीतरी निराळेच दिसते आहे. "आपले नाव मला समजले नाही." मास्तरांनी रुद्ध स्वरात भीत भीत विचारले. "माझे नाव दीक्षित दिपोटी." असे शब्द दीक्षितांच्या तोंडून बाहेर पडताच मास्तरांनी टणकन उडी मारून दीक्षितांच्या पायावर एकदम साष्टांग लोटांगण घातले. "आपण अभयदान दिल्याखेरीज मी हे पाय सोडणार नाही." मास्तर किंचाळले. तेव्हा मग दीक्षितांना त्यांचे सारे अपराध पोटात घालून त्यांना अभयदान देणे भागच पडले. दीक्षितांच्या तोंडून ही गोष्ट आम्ही जेव्हा प्रथम ऐकली तेव्हा आमच्या हसता हसता मुरकुंड्या वळल्या. पुष्कळसे प्राथमिक शिक्षक उन्हाळ्याच्या सुट्टीत लग्नकार्यात वाढप्याची कामे करीत. एकदा अशाच एका लग्नाच्या प्रयोजनात दीक्षित पंक्तीला बसले असताना एक वाढप्या शिक्षक जिलबी जिलबी असे मोठमोठ्याने ओरडत आला. त्याला कल्पना नव्हती की दीक्षित दिपोटी त्या पंक्तीत जेवायला बसले होते. त्याची आणि दीक्षितांची दृष्टादृष्ट होताच त्या शिक्षकाच्या अंगाला असा दरदरून घाम सुटला म्हणता की हातातले जिलबीचे ताट तसेच खाली टाकून त्याने मागल्या मागे सुंबाल्या केला. पण ह्याच दीक्षित दिपोटींना एक दिवस असा काही शेराला सव्वा शेर भेटला म्हणता की काही विचारू नका. ती गोष्ट सांगण्यासारखी आहे. एक दिवस आम्ही पुण्यातले हेडमास्तर फुरसुंगीला हुरडा खावयाला गेलो. आमच्याबरोबर दीक्षित दिपोटीही आले होते. आम्ही असे एका शेतातून हिंडत होतो. आम्हाला पाहायला बरेचसे गावकरी जमले होते. त्यातला एक म्हातारसा इसम पुढे आला आणि त्याने दीक्षितांना अदबीने रामराम केला. दीक्षितांनी त्याला विचारले, "कोण तुम्ही?" तेव्हा त्या इसमाला आश्चर्य वाटले. त्याने उलट विचारले, "मला नाही ओळखले साहेब तुम्ही?" दीक्षितांनी नकारार्थी मान हलवली. "असं हो काय साहेब?" तो माणूस कळकळून म्हणाला, "मी या गावचा गेनू न्हावी नव्ह का?
या गावाला तुम्ही होता तवा कैक येळा मी तुमची हजामत केली नव्ह का? ते त्याचे उद्गार ऐकून आमच्या हसता हसता मुरकुंड्या वळल्या. आमच्या हास्यात दीक्षित दिपोटीही मुक्तकंठाने सामील झाले. ते म्हणाले, जन्मभर मी दुसऱ्याच्या हजामती केल्या, पण माझी हजामत करणारा असा माणूस मला भेटला नव्हता. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.